ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या 18व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 9. अन्येच बहवः शूरामदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहराणाः सर्व युद्धविशारदाः. पहा, अर्थ असा आहे की याशिवाय पुष्कळ शूरवीर आहेत ज्यांनी माझ्यासाठी स्वतःच्या जगण्याच्या इच्छेचाही त्याग केला आहे आणि जे अनेक प्रकारचे अस्त्रशस्त्र चालविणारे आहेत, तसेच जे सर्वचे सर्व युद्धकलेत अत्यंत चतुर आहेत. पहा, भाषांतर ऐकूया. असे आणखी अनेक नाना प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज असलेले युद्धनिपुण शूरवीर माझ्याकरिता प्राण त्यागण्यास सज्ज आहेत. व्याख्या अशी आहे की मी आत्तापर्यंत आपल्या सैन्यातील जितक्या शूरवीरांची नावे सांगितली आहेत त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा आमच्या सैन्यामध्ये बाल्हिक, शल्य, भगदत्त, जयद्रथ इत्यादी अनेक शूरवीर महारथी आहेत, जे माझ्या भल्यासाठी बाजूकडून युद्ध करण्यासाठी आपल्या प्राणांची आशा सोडून येथे आले आहेत. मला विजय प्राप्त करून देण्यासाठी ते प्राणार्पणही करतील, पण मागे हटणार नाहीत. त्यांच्याविषयी मी आपल्यासमोर कोणत्या शब्दात कृतज्ञता व्यक्त करू? खरं सांगायचं तर इथे तो कृतज्ञता व्यक्त करत नाही. हे त्याच्या मनातले विचार स्वामीजी आपल्याला सांगत आहेत. प्रत्यक्षामध्ये मात्र त्याच्यामध्ये मनामध्ये भय आहे, हा एक विषय झाला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला आपलं सामर्थ्य किती आहे, माझ्यासाठी किती लोक प्राणत्याग करायला तयार आहेत. तो सांगतो माझ्यासाठी मरायला आली तिथे, कुणी माझ्यासाठी जीव देईल. आपण ही भाषा ऐकलेली आहे, अगदीच स्वस्त भाषा आहे, ग्राम्य भाषा आहे, अगदीच ही एखाद्या कमकुवत हृदयाच्या व्यक्तीची भाषा आहे. समजून घेतलं पाहिजे. ज्याच्या मनामध्ये भीती आहे तो असे आधार शोधत असतो. जो कुणाच्या आधाराशिवाय उभा राहू शकत नाही तो असे आधार शोधत असतो आणि तो सगळ्या लोकांना सांगत असतो, पहा माझ्यासाठी किती आधार म्हणून लोक किती उभे आहेत, प्राण त्यागायला तयार आहेत माझ्यासाठी. हे सर्व लोक हातांनी प्रहार करण्यासारखी शस्त्रे, तलवार, गदा, त्रिशूल इत्यादी निरनिराळ्या प्रकारच्या शस्त्रकलेमध्ये प्रवीण आहेत आणि हाताने फेकून प्रहार करण्यासारखी शस्त्रे, बाण, तोमर, शक्ती इत्यादी अस्त्रकलेमध्येही निपुण आहेत. युद्ध कसे करावे, कोणत्या प्रकारे करावे, कोणत्या युक्त्या योजाव्यात, सेनेला कशा प्रकारे उभे करावे वगैरे प्रकारच्या कलेमध्ये ते अत्यंत प्रवीण व कुशल आहेत. पहा, या ठिकाणी शस्त्र आणि अस्त्र यामधला जे फरक आहे, अंतर आहे, ते स्वामीजी सांगतात. काय भेद आहे याच्यामध्ये? शस्त्र हातामध्ये धारण करून त्याचा प्रयोग केला जातो. तलवार आहे, गदा आहे, त्रिशूल आहे, हे हातामध्ये धारण करून, भाला आहे, ह्या सगळ्या गोष्टी. पण भाला फेकतासुद्धा येतो, बाण मारता येतो, लांबून प्रहार करायचा आहे, हातातील शस्त्र फेकून मारणं. तर ही जी क्रिया आहे त्याला ते जे काही केलं जातं, बाण हे अस्त्र आहे. अशा पद्धतीने जे लांबून फेकून मारलं जातं त्याला अस्त्र म्हणतात आणि जे हातात धरून चालवलं जातं त्याला शस्त्र म्हणतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर ते अशा पद्धतीने अत्यंत युद्धविशारद आहेत म्हणून सांगतात. युद्धाचं तंत्र त्यांना माहिती आहे, त्यामुळे ते जिंकणारच, यात काही वाद नाही. पुन्हा दुर्योधन अशा पद्धतीने फारच थोड्या लोकांची नावं घेतो, पण ते माझ्यासाठी कसे कसे उपयोगाचे आहेत ते सांगतो. असा स्वार्थ आपल्या मनामध्ये कधी कुठे जागा होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे तर दुर्योधनाची वचने ऐकून जेव्हा द्रोणाचार्य काहीच बोलले नाहीत तेव्हा आपली चलाखी किंवा धूर्तपणा न चालू शकल्याने दुर्योधनाच्या मनात कोणते विचार येतात ते संजय पुढील श्लोकात सांगतात. पहा, आता संजय व्यासांनी प्रदान केलेल्या दिव्य दृष्टीच्या योगाने सैनिकांच्या मनात आलेले विचारही जाणून घ्यायला समर्थ होते. भीष्म पर्वामध्ये महाभारतात हे सांगितलेलं आहे की प्रकाशम वा दिवा वा यदि वा निशी मनसा चिंतितमपि सर्व वेत्स्यति संजय. म्हणजे प्रकाश असू दे किंवा नसू दे, दिवा असू दे किंवा नसू दे, आकाशात सूर्य असू दे किंवा रात्र असू दे, अशा कोणत्याही वेळी मनात चिंतलेलं हा जाणत होता संजय.
ही त्याची वेगळी क्षमता आहे, लक्षात घेतलं पाहिजे. दिव्य दृष्टीचा अर्थ ही अंतर्मनाची दृष्टी आहे, डोळ्यांची नव्हे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते सांगतात त्या दिव्यदृष्टीचा अर्थ, प्रकाशम वा प्रकाशम वा दिवा वा यदी वा निशा, वा निशा किंवा हे किंवा ते कुठलाही काळ असू दे, प्रकाश असू दे किंवा प्रकाश नसू दे, किंवा दिवा असू दे किंवा रात्र असू दे, मनात चिंतलेले सर्व वेत्स्यती संजय. तो जाणत होता, सगळे ते त्याच्या क्षमतेमुळे जाणत होता. बौद्धिक आहे, आत्मिक आहे, इतका अनुभव आहे त्याची आहे. व्यासांचा प्रसाद आहे, म्हणजे कसा की व्यासांकडून त्यांनी ते ज्ञान ग्रहण केलेलं आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्याला साधना आहे. असं व्यासांनी डोक्यावर हात ठेवला आणि त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली. आणि जशी क्रिकेटची मॅच लाईव्ह बघतो तसं त्याला ते सगळं दिसायला लागलं. ही आपली कल्पना आहे फक्त. त्याची उत्तरं आपल्या पूर्वजांनीच देऊन ठेवलेली आहेत. पुढच्या श्लोकाकडे जाऊया. ओम परमात्मने नमः.